श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज माघ अमावस्या आहे, म्हणजेच दर्श अमावस्या आहे. ही अमावस्या कालपासूनच चालू झालेली आहे. काल म्हणजेच 5:35 ही अमावस्या चालू झालेली आहे आणि आज 5:31 पर्यंत ही अमावस्या आहे. तर आपल्याला आजच हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपले पितृ आपल्यावर खुश होतील, पितृदोष दूर होईल. त्यासोबतच घरात वादविवाद होत असतील, किटकिटी होत असतील तर त्या देखील दूर होतील. त्यामुळे हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की आज वेळात वेळ काढून करा. तर कोणता तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अमावस्येच्या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले ना, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण की आपल्या हिंदू धर्मात अमावस्या ही केवळ चंद्र नसलेली रात्र नाही, तर ती आत्मचिंतन, पितृस्मरण आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचा एक विशेष दिवस मानला जातो. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्या अमावस्याचं महत्त्व गरुड पुराणात, स्कंद पुराणात आणि अग्निपुराणात या धर्मग्रंथामध्ये देखील याचं महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी ना पितृलोक आणि पृथ्वीलोक यातील सूक्ष्म संबंध खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेले असतात असं मानलं जातं. त्यामुळे पितरांना खुश करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही आज नक्की करा. त्यासोबतच अजून कुठले उपाय तुम्ही करू शकता, तर बघा, अमावस्येच्या दिवशी एकतर सकाळी लवकर उठून स्नान करायचं असतं आणि स्नान करून चांगले कपडे परिधान करायचे असतात, देवघर स्वच्छ करायचं असतं, देवपूजा करायची असते. त्यासोबतच अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याला पाणी अर्पण करा आणि 7 प्रदक्षिणा घाला. पिंपळात त्रिदेवाचा वास मानला जातो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. त्यासोबतच पितृतर्पण आपल्याला करायचं आहे. अमावस्याला आपल्याला पितरांसाठी तर्पण करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. काळं तीळ आणि पाणी अर्पण करायचं आणि त्यासोबतच हा मंत्र बोलायचा आहे, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, असा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला पितृदोष असेल तो दूर होतो आणि पितृदोष शांती लाभते. त्यामुळे तुम्ही आज नक्की हा एक उपाय करायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा पितरांसाठी मार्गदर्शक प्रकाश मानला जातो. जर का हा उपाय तुम्ही आज केला ना, तर तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, घरामध्ये कोणतेही वादविवाद असतील, मानसिक तणाव असतील, हे सगळं कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो आणि खूप लाभदायी ठरतो. त्यामुळे आज तुम्ही संध्याकाळी म्हणजेच 5:30च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 4 ते 5:30च्या मध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. 5:30च्या नंतर अमावस्या संपते. त्यामुळे 4 ते 5:30 मध्ये कधीही तुम्ही घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि त्यासोबतच दानधर्म करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. अमावस्याला गरिबाला दानधर्म, अन्नदान करणं खूप छान असतं. विशेषतः काळे कपडे, काळे तीळ आणि उडीद डाळ याचं दान करावं. दान केल्याने पापक्षय होतो, पाप कमी होतं आणि पुण्य वाढतं. बघा स्वामी भक्तांनो, अमावस्या म्हणजे फक्त अंधार नसतो, तर नव्या प्रकाशाची सुरुवात होणार असते. कारण की या दिवशी चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो आणि पुन्हा तो वाढायला लागतो. तसंच आपल्या जीवनातील अडचणी देखील संपून नवीन संधी आपल्याकडे येत असते. त्यामुळे श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारासोबत जर का तुम्ही हे उपाय केले ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये शांती, समाधान आणि प्रगती येईल. त्यामुळे श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.